नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। जालना शहरातील नॅशनल नगर परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या कत्तलखान्यावर चंदनझिरा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी 5 गोवंशीय जनावरांची सुटका केली असून घटनास्थळावरून 136 किलो कथित गोमांस आणि कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले। या कारवाईत तब्बल 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यापैकी 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल करून मांस विक्रीसाठी पाठवले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने नॅशनल नगर परिसरातील पत्र्याच्या शेडवर छापा टाकला। छाप्यादरम्यान कत्तलीसाठी बांधून ठेवलेली 5 लहान मोठी गोवंशीय जनावरे पोलिसांना आढळून आली आहे। पोलिसांनी तात्काळ या जनावरांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची व्यवस्था केली आहे। या प्रकरणी शाहनवाज बुढन कुरेशी, अरबाज बुढन कुरेशी आणि सरफराज बुढन कुरेशी या 3 जणांविरोधात संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईमुळे नॅशनल नगर परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध कत्तलीच्या प्रकाराला मोठा आळा बसला असून जिल्हा पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक देशमाने, पोलीस उपनिरीक्षक स्कॉट, पोलीस उपनिरीक्षक सय्यद आणि पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता। अवैध कत्तलखान्यांविरोधात ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। नॅशनल नगर येथे गोवंश तिथे आहे आणि काही मांस तिथे आहे। ह्या गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही स्वतः सोबत PSI देशमाने आणि कर्मचारी असा स्पॉटला तिथे गेलो। तिथे गेल्यानंतर आम्हाला एक मोठे 3 जनावर मिळून आले होते आणि सोबत तिथे एक मांस आम्हाला तिथे मिळून आलं होतं। ते आल्यानंतर आम्ही तिथं 2 जण जे होते, शाहनवाज बुढन कुरेशी आणि अरबाज उर्फ मुन्ना बुढन कुरेशी, आम्हाला तिथं स्पॉटला मिळून आले। त्यांना आम्ही लगेच ताब्यात घेण्यात आलं आणि पुढील जी काही कायदेशीर जी प्रक्रिया आहे ते पंचनामा आहे, तो पंचनामा घेतला आणि जे काही गोवंश आहे आम्ही त्यांना त्या गोशाळेमध्ये आम्ही पाठवलेलं आहे आणि जे काही मांस वगैरे आहे ते कायदेशीर प्रक्रियेने आम्ही त्याचं डंपिंग केलेलं आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। याच्यात एकूण 3 आरोपी आहे। एक सरफराज उर्फ बाबा बुढन कुरेशी, अरबाज आणि शाहनवाज कुरेशी हे 3 भाऊ आहे आणि ते अवैध पद्धतीनं तिथं ते स्लॉटर हाऊस चालवत होते आणि त्या ठिकाणी पोलिसांनी पंचासम शिजवून कारवाई करण्यात आलेली आहे। एकूण 1,70,000च्या जवळपास हा मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। अनवा रोडवर नव्याने उभारण्यात येत असलेल्या महाविद्यालयाच्या इमारतीचा स्लॅब अचानक कोसळल्याने 5 कामगार स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले होते। भोकरदन शहरालगत असलेल्या राजकुवर महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे। स्लॅब कोसळताच परिसरात एकच खळबळ उडाली होती। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। अनवा रोडवर नव्याने उभारण्यात येत असलेल्या महाविद्यालयाच्या इमारतीचा स्लॅब अचानक कोसळल्याने 5 कामगार स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले। भोकरदन शहरालगत असलेल्या राजकुवर महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे। स्लॅब कोसळताच परिसरात एकच खळबळ उडाली होती। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह प्रशासनाने तातडीने बचाव कार्य सुरू केले। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 5ही कामगारांना बाहेर काढण्यात आले। मात्र या दुर्घटनेत एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमी कामगारांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी 2घांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब अचानक कोसळण्यामागचे नेमके कारण काय, बांधकामाच्या सुरक्षेबाबतच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या का आणि कामाच्या दर्जाची तपासणी झाली होती का, याबाबत आता प्रश्न उपस्थित होत आहे। भोकरदन तालुक्यातील पारद पद्मावती मार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघात घडलाय। भरधाव दुचाकीस्वाराने क्रेटा कारला धडक देऊन घटनास्थळावरून पलायन केल्यानंतर त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरील ताबा सुटला। त्यानंतर क्रेटा कार रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली आहे। या दुर्घटनेत 2 महिलांचा मृत्यू झालाय।
मिळालेल्या माहितीनुसार धावडा येथील क्रेटा कार पारहत पद्मावती मार्गाने जात असताना भरधाव मोटरसायकल स्वाराने कारला धडक दिली आहे। अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झालाय। दरम्यान त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि याच वेळी ही कार थेट रस्त्यालगतच्या विहिरीमध्ये कोसळली आहे। अपघाताची तीव्रता इतकी होती की कार विहिरीत कोसळल्यानंतर त्यातील प्रवासी गंभीर संकटात सापडले होते। सुलतानाबी अल्ला खान आणि अख्तर बेगम अमन अल्ला खान या दोन महिलांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। सुदैवाने या घटनेत कार चालक बचावला असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। सदर कारमधील लोकांनी दोन इसमांना तात्काळ बाहेर काढले होते। त्यातील एक महिला आणि एक पुरुष होती। सदर घटनेची माहिती कळली असता वाहन चालक हा धावड्याकडे जात असताना त्यांनी एका पद्मावतील शेवाळे इसमास मोटरसायकलला मागे धडक दिली व त्या धडकेमुळे त्याचे नियंत्रण सुटल्याने सदर ही बाजूला जाऊन रोडपासून 15 फूट अंतरावर असलेल्या विहिरीत जाऊन पडली। सदर घटनास्थळी लोकांनी दोन इसमाला काढलेला आहे। आम्ही तात्काळ गेला असता कार आणि एक महिला बुडालेली होती। तात्काळ प्रशासन अलर्ट होऊन सदर घटनास्थळी माननीय SP साहेब तेजबीर सिंग सिद्धू साहेब तसेच SDPO कटेकर साहेब व आमचा स्टाफ तसेच महसूलचा माननीय तहसीलदार साहेब यांनी हजर राहून सदर क्रेन व JCB तसेच फायर ब्रिगेडच्या सहाय्याने प्रयत्न केले, पण विहिरीमध्ये 80 ते 90 फूट पाणी असल्याने सदर काही जाता आलं नाही। रातभर मोटरीचं पाणी काढून सकाळी पैठणीतून रेस्क्यू टीमला बोलून त्यांच्या सहाय्याने आज रोजी कार व महिलांना बाहेर काढण्यात आले आहे। रात्रीच्या सुमारास जवळपास 8 वाजेच्या सुमारास पारद वालसावंगी रोड दरम्यान पद्मावती या ठिकाणी अत्यंत म्हणजे विदारक अशी घटना घडलेली आहे। एक क्रेटा कंपनीची कार ज्यामध्ये चालकाची आई आणि आजी असे 3 जण कारसह एका रस्त्यालगत असलेल्या विहिरीमध्ये पडलेले आहे आणि त्यामध्ये सदर चालकाची आजी आणि आई या दोघींचा मृत्यू झालेला आहे। हे काल संध्याकाळी सावंगी अवघड इथून एका अंत्यविधीचा कार्यक्रम संपवून धावडा या त्यांच्या गावी जात असताना हा प्रकार घडलेला आहे। यामध्ये प्रामुख्याने सांगायचा मुद्दा हा आहे की प्रशासनाने आतापर्यंत ज्या गंभीर घटना या रस्त्यालगतच्या विहिरीच्या संदर्भात झालेल्या आहेत की रस्त्यालगतच्या विहिरीमध्ये वाहनं जाऊन पडणे, तर ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली नाही। सार्वजनिक बांधकाम विभागाचं हे कर्तव्य आहे की अशा प्रकारच्या ज्या विहिरी आहेत त्या विहिरींना कुठंतरी प्रोटेक्शन दिलं गेलं पाहिजे, त्यांना उंच अशा कठडे बांधले गेले पाहिजे, परंतु प्रशासन इकडे साफ दुर्लक्ष करत असल्यामुळे या विदारक घटना वारंवार घडत आहेत। आणि त्याचबरोबर आरोग्य विभागाचं सुद्धा अशा ठिकाणी कर्तव्य लागतं की प्रकर्षाने बघायला मिळतं घटना घडल्याच्या नंतर 2-2, 2.5 तास आरोग्य विभाग त्या ठिकाणी येत नाही आणि परिणामी अनेकांना आपला जीव गमवावा लागतो। तर माझी प्रशासनाला आणि आरोग्य विभागाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की कृपया या रस्त्यालगतच्या विहिरींचा जो मुद्दा आहे हा तात्काळ निकाली काढावा, जेणेकरून हे अशा प्रकारचे जीव घेणे प्रकार घडणार नाहीत। आणि आरोग्य विभागाने सुद्धा अशी घटना घडल्याच्या नंतर तात्काळ घटनास्थळी येणे अपेक्षित आहे, ही विनंती मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता महामंडळाच्या माध्यमातून उद्योग व्यवसायासाठी कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या अडचणी, कर्ज प्रक्रियेतील अडथळे, रोजगाराच्या संधी आणि महामंडळाच्या विविध योजनांबाबत थेट लाभार्थ्यांशी संवाद साधत माहिती जाणून घेतली आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता महामंडळाच्या माध्यमातून उद्योग व्यवसायासाठी कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या अडचणी, कर्ज प्रक्रियेतील अडथळे, रोजगाराच्या संधी आणि महामंडळाच्या विविध योजनांबाबत थेट लाभार्थ्यांशी संवाद साधण्यात आलाय। विशेष म्हणजे शासकीय विश्रामगृहात महामंडळाचे लाभार्थी तसेच विविध मराठा संघटनांच्या प्रतिनिधींसोबत विषयक बैठक घेण्यात आली आहे। या बैठकीत केवळ योजनांची माहितीच नाही तर प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या अडचणी आणि आक्षेपांवरही चर्चा करण्यात आली आहे। महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक युवकांकडून कर्ज घेतले जातात, मात्र कर्ज मंजुरीपासून ते प्रत्यक्ष निधी मिळेपर्यंतच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींचे प्रश्न सातत्याने समोर येत असून या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं, आरक्षणाबरोबर इतर सवलती मिळाव्या, त्याकरिता 2016 पासून कोपर्डी घटना घडल्यापासून महाराष्ट्रामध्ये मुखमोर्चे झाले। तत्कालीन त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना त्यांनी काही योजना नव्यानं सुरू केल्या।
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामध्ये जी योजना आणली ती योजना स्पष्ट होती की व्यवसायाकरिता बँकेमधून कर्ज आणि कर्जावरचं व्याज महामंडळ देईल. आज त्या योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी दौरा केला, बँकेला एक विश्वास निर्माण करून दिला की मराठा समाज हा कर्ज बुडवणारा नसून घेतलेलं कर्ज वेळेवर फेडणारा आहे. आणि म्हणून बँकेने विश्वास ठेवून आज महाराष्ट्रामध्ये आम्ही 1,80,000 उद्योजक त्या ठिकाणी निर्माण केले. हे मराठा समाजाचे उद्योजक कुठल्या एका पक्षाचे नाही, पण जे ग्रामीण भागामध्ये शेतीपासून उत्पन्न मिळत नसल्यामुळे जे त्रासलेले आहेत आणि सरकारने दिलेल्या योजनेचा लाभ मिळावा म्हणून ज्यांनी मेहनत केली त्यांचे खरे हे लाभार्थी आहेत. आता या योजनेमधून या पद्धतीनं हा विस्तार वाढला पाहिजे होता, तो मागच्या 1 वर्षापासून नवीन व्यवस्थापकीय संचालकांमुळे वाढला नाही. त्यांनी जाणीवपूर्वक या महामंडळाचे लाभार्थी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा नवीन लाभार्थी वाढवू नये याकरिता त्यांनी काही अटी शर्ती निर्माण केल्यात. नवीन प्रमाणपत्र देण्यामध्ये जुने जे आमचे प्रमाणपत्र होते, जे आमचे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी कागदपत्र बँकेमधून मिळालेला कर्ज जर वेळेवर त्यांनी अपलोड केले नाही तर त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. म्हणजे बँकेमधून कर्ज मिळाले, वेळेवर कागदपत्र त्यांनी अपलोड केला नाही म्हणून त्यांना अपात्र ठरवलं. म्हणजे जर बँकेने त्यांना 10-10, 15-15 लाख रुपये कर्ज दिला असेल आणि त्यांनी व्याज परतावण्याचा आधार धरून जर ते कर्ज उचललं असेल, आज त्यांचं केवढं मोठं नुकसान होणार आहे. आणि हे मुद्दामून चाललंय हे आम्हाला दिसतंय, कारण राज्याचे प्रमुख म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय सुनीत्रा वहिनी साहेब आणि सरकारच्या विरोधामध्ये मराठा समाजामध्ये कसा द्वेष वाढवता येईल याचा प्रयत्न राज्याचे महामंडळाचे MD करतायत. आणि हे स्पष्टपणे दिसतेत की हे जाणीवपूर्वक करतायत. आणि म्हणून आज या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये मराठा समाजाच्या प्रमुख संघटनेशी संयुक्त बैठक, त्याचबरोबर लाभार्थ्यांची बैठक घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.